हेरले परिसरात गुटखा विक्रीचा गुप्त व्यवहार, प्रशासनाच्या कारवाईची नागरिकांची मागणी. राज्यात गुटखा बंदी लागू असताना हातकणंगले तालुक्यातील हेरले परिसरात काही विक्रेत्यांनी गुटखा विक्रीसाठी नवी शक्कल लढवल्याचं उघड होतंय. दिवसा कारवाईची भीती असल्याने विक्रेते सावध भूमिका घेत असले तरी सकाळी 8 वाजण्यापूर्वी आणि सायंकाळी 8 नंतर गुप्तपणे गुटखा विक्री सुरू असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार काही दुकानदारांकडून नियमित ग्राहकांना मागणीनुसार गुटखा उपलब्ध करून दिला जातो. अनेक ठिकाणी उघडपणे विक्री न करता विशिष्ट ग्राहकांना माल दिला जात असल्याचं बोललं जातं. त्यामुळे गुटखा बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा प्रश्न उपस्थित होतोय. गुटखा आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थावर राज्य शासनानं बंदी घातलेली असताना हेरले परिसरात हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. विशेषतः तरुण पिढीत व्यसनाचं प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी, पोलीस प्रशासन तसेच अन्न व औषध प्रशासनानं संयुक्तपणे अचानक छापेमारी मोहीम राबवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. प्रशासनानं तातडीने लक्ष घातल्यास परिसरातील अवैध गुटखा विक्रीला आळा बसू शकतो असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. शिवार न्यूज साठी हेरले प्रतिनिधी संदीप कोले.